नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। गणपती बाप्पा येणार आहे, मग आपण उकडीचे मोदक तर केलेच पाहिजे। उकडीचे मोदक हे गणपती बाप्पाला सर्वात आवडतीचा पदार्थ आहे। गणेश उत्सवामध्ये या नैवेद्याला खूप महत्त्व आहे। हे मोदक अगदी मऊ असतात, ते चवीला सुद्धा छान असतात, त्यामुळे ते सर्वांना खूप आवडतात। उकडीचे मोदक बनवायला कठीण असतात, पण ते आपण सोप्या पद्धतीने बघणार आहोत। मग बघूया आपण उकडीचे मोदक कसे तयार करायचे ते। उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ घेतला आहे। तो पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे 3-4 वेळा। त्या भांड्यामध्ये मी अर्धा किलो तांदूळ टाकणार आहे। तांदूळामध्ये पाणी घालणार आहे। असे स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ। संपूर्ण पाणी काढून घ्यायचे। तांदूळ स्वच्छ धुवून झालेला आहे, तर तांदळातलं संपूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता मी असं वाळवून घेणार आहे। पंख्याखाली वाळवायचं आपल्याला 3-4 तास। तांदूळ जर नाही वाळला तर पिठाचा वास येतो, त्यासाठी ते चांगले तांदूळ आपल्याला वाळवून घ्यायचे, पंख्याखाली कोरडे करून घ्यायचे। तांदूळ मी चांगला पसरून घेणार आहे, पातळ पातळ। हे बघा, आपला तांदूळ पातळ पातळ पसरून घेतलेला आहे मी। तांदूळ पूर्णपणे वाळलेला आहे। आता आपण गिरणीमधून बारीक दळून आणायचे। गिरणीवरून मी असं बारीक पीठ दळून आणलेलं आहे। उकडीच्या मोदकाचे सारण तयार करण्यासाठी मी 1 वाटी ओला नारळ किसून घेतलेला आहे। ते पॅन मध्ये टाकणार आहे मी। त्यामध्ये अर्धी वाटी गूळ किसून घेतलेला आहे। गूळ मिक्स करून घ्यायचं आहे खोबऱ्याच्या किसामध्ये। हळूहळू गुळाचं पाणी होतंय। हळूहळू गुळाचं पाणी होत जात आहे। बघा, पाणी सुटलंय त्याला। 3 ते 4 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे गूळ आणि खोबरं। त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड टाकणार आहे मी। हे बघा, सारण सुद्धा आपलं परतू लागलाय। गूळ सर्व पाणी झालेलं आहे गुळाचं। सारण आता घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। अंदाजे आपल्याला 4 ते 5 मिनिटं लागतात। सारणामध्ये आपण वेलची पूड टाकलेली आहे, त्याचा पण छान सुगंध सुटलेला आहे। पाच मिनिटं झालेले आहे। आपले सारण सुद्धा तयार झालेलं आहे आणि मी गॅस सुद्धा बंद करणार आहे। हे बघा, झालंय आपलं सारण तयार।
सारण आता थंड करायला ठेवून देणार आहे मी। मोदकाच्या पारीसाठी आपल्याला उकड घ्यायची आहे, त्यासाठी मी 1.5 वाटी पाणी घेतलंय। 1.5 वाटी पाणी घेतलंय मी। त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। तेल आणि मीठ टाकलेलं आपण पाण्यामध्ये। पाण्याला उकळी आलेली आहे। आपण पाणी 1.5 वाटी घेतलेलं आहे। 1.5 वाटी आपण तांदळाची पिठी टाकणार आहे त्या पाण्यामध्ये। असं लाटण्याने उकड घ्यायचे, घेरून घ्यायचे। त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, वाफ आणायची आहे। 3 ते 4 मिनिटं मी वाफ काढून घेतलेली आहे। आता उकड पण छान झालेली आहे आपली। आता आपण ताटामध्ये उकड काढून घेणार आहे। आता हे उकड आपण ताटामध्ये काढून घेणार आहे। उकड थोडी थंड करून घ्या, तरच मळायला घ्या, कारण ती गरम असते, हाताला चटका लागू शकतो। पाण्याचा हात लावून आपल्याला उकड मळून घ्यायची आहे चांगली। आता उकड मळून झालेली आहे। उकडचा मी छोटा गोळा घेणार आहे। पारी तयार करायची आपल्याला। हात लावायचा आपल्याला तेलाचा, तुपाचा। सुपारी तयार झालेली आहे, त्यामध्ये आपण सारण भरणार आहे। चला पाकळ्या करायच्या आपल्याला। अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्या। चाळणीला तेल किंवा तुपाचा हात लावून घ्या। त्यावर आपले मोदक ठेवा तयार झालेले। पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण 5 मिनिटं मोदक वाफवून घेऊया। 5 मिनिटं झालेले आहेत। आता आपण बघूया आपले मोदक तयार झालेले आहेत का नाही वाफवून। वा, मस्त तयार झालेले आहेत आपले मोदक। आता मी गॅस सुद्धा बंद करणार आहे।